हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ असा आहे की आज आहे दुसरी माळ आणि नवरात्रीचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवसाचा रंग आहे हिरवा. तर आज बघा मी सुद्धा हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे आणि हिरव्याच रंगाची लेगीसुद्धा. तर असा आहे आजचा लूक. आणि इथे बघा मी आहे ना घटाच्या अवतीभोवती पाणी सोडत आहे आणि घटावरसुद्धा. तर कसं असतं ना, एक म्हणजे दिवसातून एकदा आहे ना घटावरती असं भरपूर असं पाणी सोडायचं आहे. भरपूर म्हणजे त्याला लागेल एवढं पाणी सोडायचं आहे, नाहीतर मग खूप जास्त पाणी सोडलं ना तर घटाला एक उग्र असा वास येतो आणि खराब होतो घट. तर तसं होऊ नाही द्यायचं आहे. जेवढं लागेल तेवढं आणि जेवढी आपली माती भिजेल घटातली तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे ना मी संध्याकाळची पूजा करत आहे, तेच तुम्हाला दाखवलं आहे. कारण दिवसभर आहे ना भरपूर काम होतं आणि अजिबातच व्हिडिओ काढायला वेळ मिळाला नाही. तर त्यामुळे म्हटलं की आता संध्याकाळीच थोडासा व्हिडिओ काढूया. आणि असं झालं ना की आज फराळ करायलासुद्धा बिलकुल वेळ नव्हता आणि मिस्टर बोलले की बाहेर जाऊनच फराळ करूया. तर ते बाहेर घेऊन गेले होते आणि गरबा वगैरे बघायला आम्हाला जायचं होतं. तर म्हणून आम्ही बाहेरच गेलो होतो. तर तिथेच आम्ही साबुदाणा वडा वगैरे खाऊन घेतला. तर असा होता आजचा एकंदरीत दिवस. आणि मी शॉर्टच व्हिडिओ हा टाकते कारण की जास्त एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आहे. नवरात्री असल्याकारणाने ना थोडं म्हणजे जेवढा व्हिडिओ काढता जमेल तेवढाच काढत आहे. तर रेसिपीचा व्हिडिओ नाही काढला आहे मी, उपवासाची रेसिपी. तर लवकरच तीसुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. आणि इथे ना मी असं पाया वगैरे पडून घेतला आहे आणि आता मी आहे ना दुसरी फुलाची माळ बनवणार आहे आणि मग तीसुद्धा वाहून घेणार आहे. तर इथे माझा ना असाच 1-1.5 तास माझा पूजा वगैरे करण्यामध्ये संध्याकाळी आणि सकाळी असा जातोच. तर इथे बघा मी आहे ना आता माळ वगैरे बनवायला घेईल आणि आरतीसुद्धा मला करून घ्यायची आहे. तर त्याआधी ना ईशी बोलली की मम्मी मलासुद्धा आरती करायची. तर इथे बघा ती आरती करून घेत आहे आणि हळद कुंकू वगैरे येते. तर ईशी आहे ना ह्या सगळ्या गोष्टी तिला आवडतात करायला आणि ती करतही असते. तर तिला या सगळ्या गोष्टीमध्ये मी तिला सांगत होती की ना पहिल्या बोटाने हळद कुंकू नाही लावायचं, सेकंड बोटने आणि थर्ड बोटने हळद कुंकू लावायचं. तर ती तसं करायला गेली पण तिला जमतच नव्हतं, तरी पण ती पहिल्याच बोटाने हळद कुंकू लावत होती. तर अशा प्रकारे आणि असंच होतं. तिला खूप आवडते ह्या सगळ्या गोष्टी करायला. मला बोलते मम्मी मीच सगळं आरती वगैरे करते, मीच धूप वगैरे दाखवते. पण कसं आहे ना, शेवटी ही आगीची वस्तू आहे आणि आगीमध्ये उगाचच तिच्या हातून काय पडलं बिडलं, चटका वगैरे लागला, डुबूही अवतीभवती असतो. त्यामुळे ना थोडंसं जपावं लागतं. मग मी तिला म्हटलं की मी करून देते, तू माझ्यासोबत कर म्हणून. तर ती माझ्यासोबतसुद्धा बसते, हाताला हात लावून करते पूजा वगैरे आणि तेवढं सगळं ती करण्याचं मनात ठेवते आणि एकदम ह्याच्याने करते ना, त्याच गोष्टीचं मला नवल वाटतं. म्हणजे मनापासून करायची तिची खूप इच्छा असते. तर त्या गोष्टीचं मला नवल वाटतं. आणि तिला तर जायचं होतं गरबा खेळायला. तर मी तिला म्हटलं की आता ड्रेस घाल आणि जा. तर इथे बघा माझं मंदिर. तर मी सर्व देव पानावर बसवून घेतले. हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलंच होतं. तर अशा एकंदरीत. आणि इथे बघा आता मी माळ बनवून घेते. तर मी आहे ना माझ्याकडे जेवढे फुलं अवेलेबल होती ना, तर मी तेवढ्याच फुलांमध्ये माळ बनवून घेणार आहे. तर इथे आहे ना माझ्याकडे थोडी काही दोन फुलं अशी गोल्डन आणि 2 फुलं जांभळ्या रंगाची आणि 2 फुलं अशी सफेद रंग म्हणजे सफेद रंगाची बरीचशी फुलं होती आणि 2 फुलं पिवळ्या रंगाची होती, 2 जांभळ्या रंगाची होती. तर जसं मला वाटलं मी तसे बनवले. तो हा होता असा एकंदरीत आजचा दिवस. आणि बघा आता मी तुम्हाला माळसुद्धा दाखवते. तर ही बघा अशा प्रकारे मी माळ रेडी केली. तर मी आहे ना नेहमीच घरीच माळ बनवून देवीला चढवत असते. कारण की मला खूप आवडतं, छान वाटतं आणि असं काहीतरी आपण करतो आहे देवीसाठी असंसुद्धा वाटतं. आपल्याने जेवढी सेवा होईल ना आपण तेवढी सेवा करून घ्यायची आणि करायचीसुद्धा. मनापासून केलं ना तर सगळं होतं. आणि असं मनामध्ये बाळगायचं नाही की दिवा विझला आहे किंवा असं झालं आहे आता काय होईल वगैरे. निसर्ग आहे, निसर्गाने हवा वगैरे असल्यावरती होतंच. घरचे फॅन वगैरे पण आपले चालू असल्याकारणाने होतं.
आणि कधी कधी विझतो दिवा, तर इतकं काही नाही. तर इथे बघा डुग्गूसुद्धा मध्ये आला होता कॅमेऱ्याच्या. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. तर बघा मी तुम्हाला माळ चढवताना दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, बघा माझी 9 फुलांची माळ अशी तयार झालेली आहे आणि मी आता ती घटावर वगैरे लावते आहे. घटावर लावून घेते. तर इथे आहे ना असं मी एक हे लावलं होतं, होल पाडण्यापेक्षा असं एक स्टिक म्हणजे आता ते मार्केटमध्ये जे नवीन आलं आहे ना, की बिना होल पाडता आपण म्हणजे बिना खिळा वगैरे लावता भिंतीला असं स्टिकर वगैरे लावलं ना, असं म्हणजे जे हँगलवालं स्टिकर असतं, तर त्याच्यामध्ये मी हे लावलं आहे आणि छान पडतं ते. जेणेकरून आहे ना आपल्या म्हणजे कोणत्या पण वस्तू आपल्याला हँग करता येतात. तर मला आवडलं ते आणि मस्तपैकी चिपकलं होतं ते भिंतीला कलर असूनसुद्धा. नाहीतर ते लादीवर सगळ्यात जास्त घट्ट असं चिपकतं, पण इथे कलर होता तरीसुद्धा ते छान घट्ट असं चिपकलं होतं. तर इथे असा हा डुग्गू मध्ये मध्ये येत होता आणि परेशान करत होता मला. परेशान म्हणजे त्याची भाषेमध्ये तो काय काय बडबड करत होता आणि ते आम्ही शुभंकरोती वगैरे बोलत होतो ना, तर त्यालासुद्धा आहे ना अगरबत्ती हातात पाहिजे होती. तर मी ना त्याला मग न लावलेली अगरबत्ती दिली. म्हणजे अशीच एक साधी अगरबत्ती हातात दिली, तर तो वाळून आहे ना शुभंकरोती त्याच्या भाषेत बोलत होता. तर असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला कसा वाटला? आणि उद्याचा रंग आहे करडा म्हणजेच ग्रे कलर. तर असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.